न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। 2018 मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत पोहोचलेल्या विप्लव बाजोरिया यांना निवडून आणण्यासाठी जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी मोठी राजकीय ताकद पणाला लावली होती। त्या काळात शिवसेना नेत्यांना स्थानिक पातळीवरील समीकरणांचा फायदा घेत विदर्भातील अकोला येथील बाजोरिया यांना उमेदवारी मिळवून देत विजय मिळवून दिला। त्यानंतर त्यांनी मतदारसंघाशी ठेवलेला अंतर आजही चर्चेचा विषय ठरतोय। निवडणुकीत विजयी झाल्यानंतर बाजोरिया पिता पुत्रांनी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांकडे अक्षरशः पाठ फिरवली। गेल्या 6 वर्षाच्या आमदारकीच्या काळात विप्लव बाजोरिया यांनी मतदारसंघासाठी नेमके कोणते प्रश्न मांडले किंवा विकास निधीतून कोणती कामं केली याबाबत सर्वसामान्य नागरिकांसह मतदार प्रतिनिधींमध्येही संभ्रमाची चर्चा असल्याची बातमी आहे। कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगीही त्यांनी मतदारसंघात विशेष उपस्थिती लावली नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। आता विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली सुरू होताच बाजोरिया पिता पुत्र पुन्हा सक्रिय झाले असल्याचं दिसून येत आहे। मतदारसंघांकडे दुर्लक्ष, निवडून आल्यानंतर जिल्ह्यात क्वचितच भेट, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संपर्क तुटला, ना सभा ना भेटी ना पाठपुरावा, मतदारांनी केली नाराजी व्यक्त। आगामी निवडणुकीची चाहूल, विधान परिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग, बाजोरिया पिता पुत्रांची पुन्हा राजकीय सक्रियता, विविध नेत्यांशी गाठी भेटी सुरू, मतदारसंघात पुन्हा संपर्क मोहिमेची तयारी। 6 वर्षात मतदारसंघांसाठी काय केलं, विकास निधीतून किती कामं, कोणते प्रश्न विधान परिषदेत मांडले, कोरोना काळात कुठे होते, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतीसाठी उपस्थिती, परभणी हिंगोलीला मिळवून दिलेले मोठे प्रकल्प कोणते, प्रश्न नागरिकांचा उत्तर द्याल का? महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।